आज आपण करतोय सर्वांच्या आवडीचा वाळवणातील आणि उपवासाला चालणारा असा पदार्थ, तो म्हणजे खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी साबुदाणा बटाटा चकली. तर ही चकली बनवण्यासाठी मी 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाटे हे प्रमाण वापरलेलं आहे. तर साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला. भिजलेला साबुदाणा दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम मोकळा असा झालेला आहे. तर हा साबुदाणा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. यासाठी मोठ्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून घेतलेले, त्याला उकळी आल्यानंतर भिजलेला साबुदाणा त्याच्यामध्ये ॲड करून चांगला असा ट्रान्सपरंट शिजवून घेतलेला आहे. शिजलेला साबुदाणा थंड होईपर्यंत साईडला मी 2 किलो बटाटे ऑलरेडी शिजवून ठेवलेले, त्याची साल काढली आणि खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलं. याच्यामध्ये साबुदाणा आणि बटाटा एका भांड्यामध्ये किंवा परातीमध्ये घ्यायचा. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, या ठिकाणी मी 15 ते 20 मिरच्या मिक्सरला बारीक अशा वाटून घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. जर तुम्हाला चकली पांढरी पाहिजे असेल तर हिरवी मिरची वापरणं बेस्ट आहे. तर एकसारखं मळून झाल्यानंतर चकली यंत्रामध्ये हे आपल्याला तयार झालेलं मिश्रण घालायचं थोडं थोडं आणि चकल्या पाडून घ्यायच्या. जर तुम्ही सकाळी लवकर करत असाल तर तुम्ही डायरेक्ट उन्हामध्ये देखील हे चकल्या पाडू शकता, किंवा जर उशीर झाला असेल तर तुम्ही घरामध्ये फॅन खाली ह्या चकल्या घालू शकता. आणि 2 ते 3 दिवस नंतर कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आणि वर्षभर ह्या चकल्या तुम्ही काय करू शकता, स्टोअर करू शकता आणि उपवासाला किंवा मध्ये आधी लहान मुलांना स्नॅक म्हणून सुद्धा तळू शकता किंवा एअर फ्राय देखील करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.